आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत युवा गायक मयूर सुकाळे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत. आधी गणाला रणी आणला, आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. आधी गणाला रणी आणला, आधी गणाला रणी आणला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना हो, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना. संगीत कला आणि मराठी लोकसंगीत हे महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत. आनंद शिंदे, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, नंदेश उमप या सर्वांनी महाराष्ट्रातील लोकसंगीताची परंपरा जपली, हा वारसा पुढे नेला. असाच एक केवळ लोकसंगीताच्या चौकटीत न अडकता आपल्या मातीचा, आपल्या कलेचा सुगंध सर्व दूर पसरविणारा आघाडीचा गायक मयूर सुकाळे आपल्या भेटीस आज इथे आला आहे. मयूर, तुझं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद, नमस्कार. इतक्या सुंदर गणाने आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि खरोखर तुझ्या या सुरांनी आमचं मन मोहित केलं आहे आणि खरोखर आम्हाला राहवत नाहीये. आम्हाला तुझं अजून एक गाणं ऐकायचं आणि मग पुढे जायचं. तर तू काय सादर करशील? गवळण सादर केली चालेल? नक्कीच नक्कीच. बाजाराला इकण्या निघाली, बाजाराला इकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी गबाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही, दुधात नाही, दुधात नाही पाणी. क्या बात है, कमाल कमाल. प्रत्येक प्रांताचं एक लोकसंगीत असतं आणि हे संगीत जिवंत ठेवतात तिथले कलाकार. संगीत कला ही अशीच एक कला जी जनमानसात खोलवर रुजली आहे. भाषा कोणतीही असो, परंतु स्वर प्रत्येक माणसाला जोडून ठेवतात. आणि आज मयूर, तू हेच काम करतोयस. आज महाराष्ट्राचं लोकसंगीत जपत आहेस. एका सुंदर गणाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यानंतर इतकी सुंदर गवळण तू सादर केली. आणि खरोखर हे लोकसंगीत जपणं आणि ते पुढे नेणं हे तुझ्यासारख्या गायक कलाकारांचं खरं तर ध्येय आहे. आणि आता कार्यक्रमात पुढे वळताना मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आता जवळच आपला महाराष्ट्र दिन येतोय 1 मे रोजी. म्हणजे त्याची सुरुवात अशी झाली की संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना 28 जानेवारी 1940 रोजी मुंबईत झाली. आणि त्यानंतर स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा लढा उभारला गेला. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. आणि आज प्रत्येक मराठी माणसाचा ऊर महाराष्ट्र दिनी भरून येतो. महाराष्ट्र दिन हा मराठी माणसांचा जिव्हाळ्याचा विषय. आज लोकसंगीताचा आनंद घेत असताना शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली लोकप्रिय छक्कड विसरून चालणार नाही. आणि ती छक्कड तुझ्या आवाजात आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच प्रयत्न करतो. हे माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वती या काहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वती या काहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची वती या काहिली. हे ओतीव बांधा रंग गव्हाळ कोर चंद्राची, उदत गुणांची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची, हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची
मैना रत्नाची खाण मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण तिच्या गुणांची छक्कड मी गायली माझ्या जीवाची वती कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची वती कायली. क्या बात है मयूर, इतका रांगडा आणि मस्त आवाज हा कुठल्या शहरी मातीतला नाही हे आम्हाला कळलं आहे आणि याची सुरुवात नक्कीच कुठल्या तरी सुगंधी मातीतनं झाली आहे. तर मला असं वाटतं की तुझा हा प्रवास जिथनं सुरू झाला आहे तो मला विचारायला आवडेल की कशी काय गाण्याची ओळख आणि कसं काय घडलं हे सगळं. माझं जे गाव आहे म्हणजे मी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावचा आहे आणि माझी जी सुरुवात आहे ती मी मामाकडे होतो, त्यामुळे तोतरबेट असं त्या गावाचं नाव आहे आणि तिथे मामाकडे राहायला असल्यामुळे मामाकडे एक रेडिओ होता आणि त्यावेळी रेडिओवरती जी काही गाणी मी ऐकायचो ती हुबेहूब तशीच मी गायचा प्रयत्न करायचो आणि मला हे लक्षात आलं की मी जे गातोय ते कुठेतरी थोडंफार त्या याच्या जवळपास जात आहे किंवा ते सगळ्यांना आवडतंय. आणि मग पहिला मला आठवतं की मी तर हिंदी गाण्यांपासून सुरुवात केली होती आणि मामा कोणालाही सांगायचा की हा गातोय म्हणजे 1990 मधली ती गाणी की ऐकव रे की असं म्हणलं की मी चालू व्हायचो. बरोबर. आणि मग ती आवड तेव्हापासून ती मला वाटतं मला लागली आणि मग हा सगळा प्रवास सुरू झाला. शाळेत पण गात असशील? शाळेमध्ये तर ती गाणी वाटते सानुली वगैरे ह्या कविता वगैरे गायचोय. परत मला त्या एका आमच्या मॅडमने हुंडा या याच्यावरती एक गाणं म्हणजे शिकवलं होतं. तर ते असं होतं, नवतरुणींनो कंबर कसुनी उठाग हुंडा जो मागेल त्याला धरुनी कुटाग. तर असं ते अगदी सुरुवातीला ते मी गात होतो आणि मी जेव्हा मुंबईत आलो आणि मी बाकरे मॅडमना माझ्या ज्या गुरु आहेत संगीतातल्या पहिल्या तर त्यांना ऐकवलं तेव्हा त्या थोडंसं हसल्या ते, पण त्यांना हे नक्की लक्षात आलं की ह्याच्याकडे नक्कीच काहीतरी आहे, त्याला गाण्यामध्ये तो करू शकतो. तर अशी ती सुरुवात झाली. आणि हा आपल्या खरं तर ना महाराष्ट्रातल्या गावभागांमधला मातीचा सुगंध आहे की तिकडे लोकसंगीत आहे आणि या लोकसंगीतातनंच पुढे बरंच काही छान छान जन्माला येतं आणि इतकी सुंदर गाणी आपल्याला चित्रपट सृष्टीने दिलेली आहेत आणि खूप छान छान गाणी ऐकायला मिळतात. तर ही तुझी सुरुवात तुझ्या गावातनं झाली आणि तू पुढे मुंबईत आलास आणि मला असं वाटतं मुंबईत तुझे मावशी आणि काका होते, तू ज्यांच्याकडे राहिलास त्यांनी तुला छान मार्गदर्शन केलं, छान सल्ले दिले. म्हणजे मुंबईत काय काय घडत गेलं मुंबईत आल्यावर? काय झालं की आमच्या इथनं नारायणगाव मामाच्या गावापासून 1 तासाभराच्या अंतरावर आहे. मग तिथे मला पहिल्यांदा क्लासला घातलं होतं एका संगीत विद्यालयामध्ये. पण आता शेतीची कामं सगळे शेतकरी त्यामुळे ते दरवेळी जाणं मामालाही कठीण होतं कारण त्यावेळी फार असं काही जाण्या येण्याची सोय नव्हती किंवा साधनं नव्हती आणि खूप वेळ जायचा म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण दिवस मामाचा जायचा. तर त्यांनी ती सगळी ओळख माझी हे केली होती की नाही त्याला गाण्यामध्येच खूप इंटरेस्ट आहे. तर मग ती मामाने ती सुरुवात केली आणि मग जेव्हा मी तिथून माझ्या गावी आलो डिंगोरेला तेव्हा मी शाळेमध्ये गात होतो. मग तिथल्या काही लोकांनी सांगितलं की नाही ह्याला मुंबईला पाठवा आणि मावशी काकांनाही त्यांनी माझ्याकडे हे केलं की मग ह्याला घेऊन जाऊयात, मग ह्याला गाणंही पुढे त्याला काहीतरी मार्ग मिळेल. मग तेही मला घेऊन आले आणि म्हणजे काका रिक्षा चालवत होते. तर त्या परिस्थितीतही त्यांनी मला एक्सेप्ट केलं आणि जी काही त्यांच्याकडून जी गाण्यात मदत करता येईल ती मला केली आणि त्यांच्यामुळेच आज कुठेतरी या क्षेत्रात मी आहे. म्हणजे घरात गाणं नसतानाही केवळ तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर आणि घरच्यांच्या सपोर्टमुळे तू मुंबईला आलास आणि मग मुंबईत कुणाकुणाची भेट घडत गेली? मी ज्यावेळी मुंबईत आलो मग असं झालं की याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत टाकूयात आणि तिथे एकदम लगेच मला ऍडमिशन मिळालं. पण ते काही गोष्टी चांगल्यासाठी होतात मला असं वाटतं आणि मग तिथे मला संगीत शिक्षिका म्हणून रंजना बाकरे लाभल्या आणि त्यांनी खूप चांगला गायडन्स आणि 3 वर्ष ज्या संगीत स्पर्धा महानगरपालिकेच्या शाळेकडून व्हायच्या तर त्यांच्यामध्ये पण भाग घेता आला आणि मला खूप तिथे त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि त्या शाळांमध्ये काही बक्षिसं मला मिळाली आणि त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी पुढे गाण्यात चांगलं करू शकतो याची उमेद मला त्यांच्याकडून मिळाली. परत जेव्हा हिंदू कॉलनीमध्ये त्या फायनल त्याची व्हायची त्यावेळी त्यांनी माझी ओळख शुभदा दादरकर संगीत विभागाच्या प्रमुख होत्या
आणि तेव्हा मला आठवते कुहू कुहू बोले कोयली हे गाणं गायलं होतं, त्यांनी मला शिकवलं होतं. मी अगदी नवखा होतो आणि ते मी सादर करत होतो आणि ते दादरकरबाईंना इतकं आवडलं की म्हणजे त्यांनी मला त्यांच्या डोळ्यात, मी जेव्हा गाऊन आलो होतो तेव्हा डोळ्यात पाणी होतं आणि मला असं घट्ट त्यांनी पकडलं होतं की, आणि मग तेव्हापासून तो प्रवास माझा सुरू झाला. मग त्यांनी देखील नाट्यसंगीताची वेगवेगळी गाणी मला त्यांच्याकडून शिकता आली. नाट्यप्रवेश कसा असतो, संगीत नाटक काय असतं, मग ते सादर कसं करायचं, मग कसं उभं राहायचं. मग मला ते कधी कधी थोडं दडपण यायचं, मग त्या विंगेतनं अक्षरशः ढकलायच्या मला आणि पुढे येऊन त्या खाणाखुणा, कारण मी लहान होतो ना, 10 वर्षाचा वगैरे, युवती मना देहाता शरणागता, धैर्यधर म्हणून मी तेव्हा साकारायचो, रंगगंधर्व नावाचं एक. तर मग त्याच्यामध्ये समोर येऊन मग त्या हातवारे करायच्या की हे असं हे असं, मग त्या ह्याच्यावरती मी गायचो. पण ते इतकं सुंदर म्हणजे झालं होतं की त्याने मला खूप पुढे जाण्यासाठी मदत केली. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यात एखाद्या गुरुचा वरदहस्त लागतो, तर सगळ्यात पहिला वरदहस्त तुला रंजना बाकरे मॅडम नंतर शुभदाताईंचा मिळाला आणि त्यानंतर तू मागे वळून पाहिलंच नाही मला वाटतं, कारण बरीचशी नावं आहेत अशी की दाजी भाटवडेकर म्हणा किंवा राजेश परांजपे किंवा मृणाल ठाकूरदास, मालती कोल्हटकर, ओंकार दादरकर, या सर्वांकडे तुला विशेष मार्गदर्शन मिळालं आणि त्यांनी कौतुकाची थाप तुझ्या पाठीवर कायम ठेवलेली आहे. आणि हे सगळं करत असताना शालेय शिक्षण झाल्यानंतर मला वाटतं तू रुपारेलमधून BA उत्तीर्ण झालास. आणि रुपारेलच्या काही आठवणी मला आठवत आहेत. म्हणजे रुपारेलमध्ये पालखी नाटक तू करत होतास, तेव्हा तिथे काय घडलं? पालखी नाटक करत असताना मी अद्वैत दादामुळे ॲक्च्युली रुपारेलला आलो आणि रुपारेलच्या बऱ्याच आठवणी आहेत. त्याच्यामध्ये आम्ही जिमखान्यामध्ये असायचो, तिथे नाटक घडतंय, स्वरसाधना म्हणून आमचा गाण्याचा देखील ग्रुप होता. त्याच्यामध्ये खूप चांगले चांगले गाणारे वादक तिथे, वरद कठापूरकर, सागर साठे, मधुरा कुंभार, प्रणिल मोरे, सोमेश नार्वेकर, परत समिधा वायकुळ, हा माझा सगळा मित्र परिवार होता. नाटकामध्ये रणजित पाटील, अद्वैत दादरकर, आत्ताचे स्वप्नील फडके, आरती वडकबाळकर, ओंकार राऊत, खूप खूप लोक चांगली चांगली तिथे होती आणि त्यांचा सहवास मला तिथे मिळत होता. त्यामुळे खूप गोष्टी मला वाटतं मी रुपारेलला असताना खूप चुका केल्या आणि तिथे मला खूप शिकायला मिळालं की या चुका करून घे आणि आता तुला चांगलं बाहेर परफॉर्म करायचं. मला आठवतंय ना, मी युथ फेस्टिवलला मुंबईत दुसरा आलो होतो. नाट्यसंगीत हे गायलो होतं मी, श्रीरंगा कमलाकांता. आणि मग तेव्हा मग कॉलेजमध्ये माझी अजून एक वेगळी छबी झाली की नाही हा म्हणजे चांगला गातो बाबा हा, की आता मुंबईत दुसरा आला वगैरे. तर नाटकाबरोबर गाणंही तसंच चालू होतं, कारण त्यावेळी मी ओंकार दादरकरांकडेही शिकत होतो. परत त्याचबरोबर सुजय हांडे पालखी नाटकात होता, मग तो म्हणाला मी बाबांकडे घेऊन जातो, म्हणजे अशोक हांडे यांच्याकडे. आणि मग त्यावेळी मराठी बाणा पण मला करायला मिळालं. मग मी त्याचे जवळपास 250 शोज केले. मग त्याच्याबरोबर माझं हे पण चालू होतं, म्हणजे मी दररोज कार्यक्रम करत होतो त्या कॉलेजच्या 2 वर्षामध्ये. म्हणजे त्या कार्यक्रमांचे दौरे पण असतील? हो, दौरे पण होते. दौरे, कॉलेज. हो 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 हो, तुझा रियाज होतं सगळं. पण मला खूप मजा यायची म्हणजे सगळं करायला. मी सकाळी उठायचो, दादरकर बाईंकडे जायचो, बाई म्हणायच्या रियाजाला बस, मग रियाज वगैरे करायचो, मग नाश्ता वगैरे करून मग कॉलेजला यायचो. कॉलेजला आल्यावरती जिमखाना, नाट्यमंडळ आणि हा प्रवास चालू होता. त्यानंतर मग ओंकारदादांकडे जायचो, कांदिवलीला असायचे, मग तिकडे शिकायला जायचो. मग ते झाल्यावरती परत मराठी बाणाचा कार्यक्रम असायचा, ते करून रात्री परत घरी जायचो. म्हणजे असा हा दिनक्रम मला वाटतं खूप वर्ष चालला होता माझा. क्या बात आहे. म्हणजे लहान मुलांना किंवा नवीन शिकू पाहणाऱ्या किंवा या क्षेत्रात येणाऱ्या मंडळींना तुझ्याकडनं बरंच काही शिकायला मिळेल की दिवस असाच झोपून किंवा मोबाईल घेऊन जातच नसतो, असं काहीतरी करावंच लागतं, तेव्हाच यश मिळतं. आणि मला वाटतं यानंतर एक महत्त्वाचा टप्पा तुझ्या आयुष्यात आला, तो म्हणजे सारेगमपचा, सारेगमप रियालिटी शो. त्याविषयी थोडं सांगशील का? सारेगम मला वाटतं मी 2010-11 साली जेव्हा मी पासआउट झालो त्यावेळी मी ऑडिशन दिली. खूप भाग्य चांगलं होतं की अजय अतुल सारखे जज होते आणि मी सिलेक्ट झालो. आणि सत्तू दादांनी मला वाटतं फायनल ह्याला मला हे केलं की हां तुझं गाणं मला आवडलंय तर तू पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकतो, म्हणजे मेन ह्याला. आणि मग त्याच्यानंतर मी पहिल्या ह्याला मला कोणता हा झेंडा घेऊ हाती हे गाणं मी सादर केलं होतं आणि त्यांना माझा तो टोन जो आहे आवाजाचा पूत तो खूप आवडला होता. आणि मला वाटतं तिथून माझी त्यांची ओळख झाली
आणि त्या ह्याच्यामध्ये मी टॉप 6 पर्यंत गेलो होतो. आणि त्याच्या दरम्यान त्यांनी एकदा असं सांगितलं की मी तुला हेरलाय आणि तुला एक गाणं किंवा मी संधी नक्की देणार म्हणून. आणि ती मला महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातून मिळाली आणि त्यासाठी मला फिल्मफेअर सुद्धा मिळाला गाऊ नको किसना या गाण्यासाठी. तर म्हणजे मी त्यांचा खूप मनापासून आभारी आहे की ज्याची मला वाटतं प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात असा टप्पा यावा याची वाट पाहत असतो. ते गाणं आम्हाला ऐकायचंय आता. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी, गोकुळात रंग खेळतो, रंग रंग खेळतो श्रीहरी. आ गोकुळात रंग खेळतो श्रीहरी, मोहनात दंग राधिका भावडी लावितो लळा, श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा, सूरबासरीचा मोहवी मनाला, बासरीतया जीव गुंतला, सोडवू कसा रे सांग मोहना, जीव प्राण होऊन कान्हा, श्याम दंग लावून कान्हा, सोडून गोकुळ कान्हा जाऊ नको. जाऊ नको रे जाऊ नको जाऊ किसना, जाऊ नको ना, जाऊ नको रे जाऊ नको जाऊ किसना, जाऊ नको ना, जाऊ नको रे जाऊ नको जाऊ किसना, जाऊ नको ना, जाऊ नको रे जाऊ नको जाऊ किसना, जाऊ नको ना. क्या बात है मयूर. महाराष्ट्र शाहीर चित्रपटातलं हे गाणं इतकं लोकप्रिय झालंय. हो, मला वाटतं ह्या गाण्यामुळे माझ्या आवाजाला एक ओळख मिळाली जे प्रत्येक गायक कलाकाराला हवं असतं. मयूर, 2019 व्हॉइस ऑफ इंडिया या रियालिटी शोमध्ये तुझी निवड झाली. त्यावेळी मला वाटतं AR रहमान सरांनी एक विशेष कौतुक तुझं केलं होतं. हो, मी गणनायक आहे हे गायलो. आणि मला ॲक्च्युली त्या रेकॉर्डिंगचा असा किस्सा होता की आदल्या रात्री मी खेळ मांडला गाणार होतो गाणं, आणि मला रात्री सांगितलं की तुला उद्या हे नाही गायचंय, तुला गणनायक आहे गायचंय. कारण अख्ख्या त्या शेड्यूलची सुरुवात ही गणपतीच्या गाण्याने करायची आणि ती तू करणार आहेस. तर इतकं माझ्यासाठी ते लगेच, कारण त्याचे शब्द खूप त्या गाण्याचे अवघड होते. मग मी रात्रभर ते रटून लिहून ते गाणं कसं बसं ते सगळं आठवण केलं. आणि त्यांनी असं केलं होतं की पहिल्या कडव्याचे 2 लाईन, दुसऱ्या कडव्याच्या शेवटच्या 2 लाईन असं ते मर्ज करून ते गाणं केलं होतं. म्हणजे सोपं काहीच नाही थोडक्यात, कसं काय अवघड करून. आणि मला दुसऱ्या दिवशी ते गायचं होतं. आणि जाताना आरे कॉलनीतनं इतकं ट्रॅफिक लागलं की मी मध्ये अक्षरशः उतरून मी एकाच्या बाईकवर बसून त्या गोरेगावच्या स्टुडिओपर्यंत गेलो. आणि माझा पहिला टेक होता आणि टेकला गेल्यावरती पाहिलं की रहमान सर समोर बसलेत. आणि टेक्निकल पण माझी तिथेच झाली. आणि त्या शोमध्ये पहिलं गाणं मी त्या शोची सुरुवात केली त्या गाण्याने. आणि मला काय म्हणतात, त्या चेअर्स ज्या असतात त्या तिन्ही चेअर्स फिरल्या त्या दिवशी. आणि मी एक टॉप 14 पर्यंत वगैरे त्या हिंदी शो मध्ये होतो. सो एक विलक्षण तो एक अनुभव माझ्यासाठी होता. आणि त्यावेळी AR रहमान सर समोर होते. त्यांनी तुझं कौतुक केलं विशेष, त्यांना फार आवडलं. कुणीतरी तुला प्रश्न देखील विचारला होता आणि तू आपल्या जुन्नरचं नावही घेतलं होतं. खरोखर खूपच छान मयूर. मला असं वाटतं तुला अनेक मालिकांची शीर्षक गीतं पण गायला मिळाली. काही मी जीव माझा गुंतला, आभाळाची माया, परत बायको अशी हवी, साधी माणसं, अशी काही सिरियलची टायटल मी गायलो आहे. आणि जीव माझा गुंतला तर खूप फेमस झालं होतं. थोडी थोडी झलक जे निलेश मोहरीर यांनी संगीतबद्ध केलं होतं. ऋतल्या उरा मंदी नजरच्या कट्यारी, पिरतीचं फूल फुललं या जिव्हारी. ऋतल्या उरा मंदी नजरच्या कट्यारी, पिरतीचं फूल फुललं या जिव्हारी. तुझ्यासाठी सार काही तुझ्या आईना जीव जाई, इसकन साध सुध समशेरी धार.
किती बी बांध तू मन उड पाचुळा, बाबर पाखरू साध घाली तुला, माळ राणी तुझ्या जीव हा गुंतला, माळ राणी तुझ्या जीव हा गुंतला, जीव माझा गुंतला. क्या बात आहे मयूर. मयूर, मला असं वाटतं लोकसंगीतावर तुझं विशेष प्रभुत्व आहेच, पण मला असं वाटतं भावगीत, भक्तिगीत आणि गझल देखील तुला आवडते. हो हो, मला खूप मनापासून आवडते. तू गझलचा विषय काढला आणि मी प्रयत्नही करतो गाण्याचा, तर माझ्या जी आवडीची गझल आहे ती मी सादर करतो. समजावुनी व्यथेला समजावतान आले, समजावुनी व्यथेला समजावतान आले, मज दोन आसवाना, मज दोन आसवाना, हुलकावता नाले, समजावुनी व्यथेला समजावता नाले, समजावुनी व्यथेला. सरेक श्रावणाची आली निघून गेली, सरेक श्रावणाची आली निघून गेली, माझ्या मुक्या तृषेला, माझ्या मुक्या तृषेला, पण बोलता नाले, मज दोन आसवाना, हुलकावता नाले, समजावुनी व्यथेला, समजावुनी व्यथेला. मयूर, संगीत संयोजक कमलेश भडकमकर आणि संगीतकार डॉक्टर वर्षा भावे यांच्याही अनेक कार्यक्रमांमधून तू गात असतोच. या जोडीचं एक अत्यंत भावपूर्ण भक्तिगीत तू गायलं आहेस. त्या भक्तिगीताविषयी थोडंसं सांग ना. संगीतकार संमेलन 2010 ह्याच्यामध्ये अनेक नवोदित गायक, कंपोजर आणि कवी असा एक प्रयोग झाला होता, ज्याच्यामध्ये खूप लोकांनी गायलं होतं. तर माझ्या वाट्याला जे गाणं आलं ते म्हणजे जीव भेटीनं भरणा, आणि ते कंपोज केलं होतं वर्षा भावे यांनी, ज्याचं संगीत संयोजन केलं होतं कमलेश भडकमकर यांनी, आणि शब्द लिहिले होते वैभव जोशी यांनी. आणि ते इतकं सुंदर काव्य होतं आणि चाल इतकी सुंदर होती की मला ते आजही मी गातो तर मला ते भरून आल्यासारखं होतं. कारण त्याच्यामध्ये असं लिहिलंय की एखाद्या वारकऱ्याची जी अवस्था आहे की तो जेव्हा वारीला जातो आणि त्याला पांडुरंगाची इतकी आस लागलेली असते भेटायची, आणि ज्यावेळी पांडुरंगाचं दर्शन घेऊन त्याला ते परत सगळं मागचं दिसायला लागतं ना, ती जी अवस्था आहे मला वाटतं ती ह्या गाण्यामध्ये व्यथा ती एका वारकऱ्याची मांडलेली आहे. तर ती सादर करतो मी. नक्की. जीव भेटीन भरणा, पाणी डोळ्याच खळना, तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना, माघारी वळना, जीव भेटीन भरणा, पाणी डोळ्याच खळना, जीव भेटीन भरणा, पाणी डोळ्याच खळना, तुझ्या दारातून देवा वाट माघारी वळना, माघारी वळना, जीव भेटीन भरणा,
पाणी डोळ्याचं खळना. अक्षरशः डोळ्यात अश्रू आणलेस मयूर. फारच सुंदर शब्द वैभव जोशी यांचे आणि वर्षा भावे यांचं संगीत आणि कमलेश भडकमकर यांचं संगीत संयोजन. अतिशय अप्रतिम गीत आहे हे. मयूर, अनेक गीतप्रकार तू हाताळले आहेस, तुला निरनिराळे गीतप्रकार गायला खूप आवडतं आणि त्यातला एक महत्त्वाचा म्हणजे पोवाडा. पोवाडा तू फार ऊर्जेने गात असतो. हो, मला पण खूप आवडतं, कारण जुन्नरमध्ये माझा जन्म झाला, जी शिवरायांची जन्मभूमी आहे, आणि त्यामुळे पोवाडा हा विषय खूप जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच तू एक पोवाडा सादर कर. हो. जयोस्तु ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे माझी. अन आम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडाजी. अन आम्ही गातसो श्रीबाजीचा पोवाडाजी. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानी की जय बोला. तुम्ही मावळे बोला, हर हर महादेव बोला. अन चला घालू स्वातंत्र्य संघरी रिपुवरी घाला. चला घालू स्वातंत्र्य संघरी रिपुवरी घाला. धन्य शिवाजी तोरण गाजी. हा धन्य शिवाजी तोरण गाजी. धन्य शिवाजी तोरण गाजी. धन्य तानाजी, धन्य तानाजी, धन्य तानाजी. प्रेम आजी सिंहगडाचा पवाडा गाजी जी जी जी. पवाडा गाजी जी जी जी. पवाडा गाजी जी 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 जी. कमलेश भडकमकर आणि राहुल रानडे यांची संकल्पना असलेल्या डॅझलिंग महाराष्ट्र या कार्यक्रमात तू गात असतोस आणि परदेश दौरे केलेले आहेस. तर हा परदेश दौरा कसा असतो एखाद्या कलाकाराच्या आयुष्यातला? मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला आपण परदेशातही जाऊन परफॉर्म करावं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे, आणि ते कुठेतरी डॅझलिंग महाराष्ट्र या कार्यक्रमातनं आलं. आणि मला कमलेश दादांमुळे त्या कार्यक्रमात गाण्याची संधी मिळाली. म्हणजे सगळे प्रकार होते त्याच्यामध्ये, मी गायचो. मला आठवतं की मी सिॲटलला पहिल्यांदा पोवाडा सादर केला होता, आणि तो झाल्यावरती स्टँडिंग ओव्हेशन मला सिॲटलला पहिल्याच कार्यक्रमात मिळालं होतं. आणि मला वाटतं ही कधीही न विसरणारी माझी आठवण आहे. त्याच्यानंतर 7 वेगवेगळ्या ठिकाणी डॅझलिंग महाराष्ट्र कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मी आनंदी जोशी, शरयू दाते, चैतन्य कुलकर्णी, परत सारेगमची सगळे वादक, कमलेश दादा, राहुल रानडे दादा, अशी सगळी ही आमची भन्नाट टीम होती. आणि त्याचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत होती, की जी अक्षरशः खिळवून ठेवायची. तर खूप मस्त ही भट्टी आमची जमली होती. आणि खूप म्हणजे मला आठवतंय सिॲटल, सॅन होजे, डॅलस, शिकागो, परत बोस्टन, अशा वेगवेगळ्या अमेरिकेतल्या वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम झाले 5 डायमेन्शन्स यांच्या माध्यमातून. आणि ते इतकं सुंदर झाले होते की म्हणजे मला आजही मला वाटतं आता परत एक दौरा त्याचा ठरतोय. तर ते चालू राहणार आहे. त्यानंतर मला वाटतं की दुसरा दौरा माझा अमेरिकेचा होता, तो अजय अतुल लाईव्ह या कॉन्सर्टसाठी त्यांच्याबरोबर जायला मिळालं. आणि ती तर अनुभूती म्हणजे एक काय म्हणतात ते, मी तो विचारही कधी केला नव्हता, पण त्यांनी मला आठवणीत ठेवून मला त्या दौऱ्याला त्यांच्याबरोबर नेलं. आणि ती टीम जी होती, मला वाटतं इतकी मोठी टीम अमेरिकेत पहिल्यांदाच गेली असेल. आणि तो दिव्य अनुभव होता सगळा, कारण जे काही तुम्हाला त्या स्टेजवरती ऐकू यायचं, एक श्रोता म्हणून किंवा गायक म्हणून तर नंतरच, पण एक श्रोता म्हणूनच इतकी मजा यायची ना मला त्या स्टेजवरती. आणि म्हणजे रसिक होऊ दे पहिल्यांदा जेव्हा सुरू व्हायचं, ते सगळं म्युझिक वाजायला असं वाजायचं अफाट ना तिथे, आणि गायला अजय दादा, आणि हे बापरे, तो म्हणजे विलक्षणच सगळा अनुभव होता. मला आत्ताही काटा येतोय अंगावरती. ते सुरू झालं की डोळ्यातनं आपोआप पाण्याच्या धारा, की आपण कधी हे अनुभवलं नव्हतं किंवा आपण त्या एक संचाचा भाग आहे, त्यांच्याबरोबर हे अनुभवतोय, ही प्रचिती काहीतरी म्हणजे विलक्षण होती. म्हणजे अजय अतुल सर हे तर सगळं
टॉप ग्रेड त्यांच्याबरोबर म्हणजे जे अरिजित सिंगला जर साऊंड करतात तेच जर आपल्याला असतील तर अजून काय पाहिजे तुम्हाला. परदेश दौऱ्यामध्ये मी अमेरिका असेल, कुवेत असेल, कतार असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी गाताना आणि कला सादर करताना प्रत्येक ठिकाणी मला वाटतं एक वेगवेगळा अनुभव आला. काही काही वेळेस आपल्याला काय होतं की त्या ठिकाणी जाऊन आपल्या गावची माणसं भेटतात, तो एक विलक्षण अनुभव असतो आणि ते अक्षरशः आपल्याला डोक्यावर घेतात. आणि मला आठवतंय की आमच्या जुन्नरचे काही लोक तिथे भेटल्यावरती मला तिथे डॉलर्स वगैरे त्यांनी दिले होते. तर हा एक खूप गंमतशीर हे आहे. ते अप्रिसिएशन असतं आणि तिथे जाऊन आपल्या भागाची गाजरपट्टा असेल, असे वेगवेगळे जेव्हा तिथे सगळं आपल्या भागातल्या काही लोक म्हणतात ते एक विलक्षण आनंद होतो आपल्याला. मी कतारला गेलो होतो त्यावेळी तिथे एक कंट्री मॅनेजर होते, ते आमच्या इकडचे होते. म्हणजे हे म्हणजे किती वेगवेगळं आहे ना हे सगळं. म्हणजे त्या गाण्याबरोबर आपण हे पण अनुभवतो ना एक माणूस म्हणून. आणि खूप छान अनुभव आहे तेच. खरं तर कलाकाराला असे सगळेजण भेटत गेले की कलाकार आणखी समृद्ध होत जातो. आज तुझ्यासोबत झालेल्या गप्पा टप्पा यांनी खरं तर दिल अभी भरा नाही असंच वाटतंय मयूर. ह्या प्रवासात आपण आहे ना एकटे नसतो. मला म्हणजे मला खरंच आभार मानायचे आहेत की ज्यावेळी मी गावी होतो तेव्हा मामा असेल, नंतर मावशी काका, आई बाबा, माझे भाऊ असतील, माझ्या मावशीच्या मुली असतील, परत ज्यावेळी मी शाळेत कॉलेजमध्ये होतो, कॉलेजला तर मला खूप चांगले मित्र होते. सोमेश नार्वेकर असेल, प्रणील मोरे असेल, परत निमिष कैकाडी, पूर्वजा पाध्ये, संदीप मेस्त्री, संदीप पवार, या लोकांमुळे मला वाटतं की आपली कला आहे ना ती समृद्ध होत जाते. मला काही तबल्याचं आडलं तर मी संदीपला विचारायचो, मला गाण्यातलं काय आडलं तर मी सोमेश प्रणील यांची मदत घ्यायचो, निमिषची मदत घ्यायचो. मी ज्यावेळी मास्टर्स करत होतो त्यावेळी पूर्वजा असेल, निमिष असेल, अतिंद्र असेल, ह्या सगळ्या माणसांनी मला खूप मदत केली या प्रवासामध्ये. म्हणून मी MA करू शकलो, कारण मला विलंबित ताल आणि हे काही माहीत नव्हतं. आणि यांच्यामुळे मला काय म्हणतात ती परीक्षा पास करू शकलो. आणि म्हणजे मला हे सांगणं खूप गरजेचं आहे. खरंय. आणि मला या सगळ्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुझी अर्धांगिनी प्रियांका हिची पण तुला मुलाची साथ लाभते. आणि तुझी मुलगी, तुझी लेक रेवा ही देखील तुझ्याकडे बघून शिकत असते आणि तुला वेळोवेळी सांगत असते, हा बाबा इकडे हे बरोबर आहे, ते बरोबर. आणि मी पाहिलंय काही व्हिडिओ पाहिले जिथे ती म्हणजे ती एक श्रोता, एक आर्टिस्ट, तुला ती पाहत असते, पुढे येऊन ती तुझं गाणं ऐकत असते. आणि मला वाटतं नक्की तुझी घरी जाऊन कान उघडणी करत असणार, हा इकडे बरोबर झालं, इकडे चुकीचं झालंय. तिला खूप आवडतं ऐकायला आणि हे, आणि तिच्या गळ्यात सूरही आहे. तर मला वाटतं तिला ती आवड निर्माण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. प्रियंका तर फिजिओ असूनही ती आज रेवाला पाहते आणि कुठेतरी हे बॅकबोन आपले आहेत आणि त्यांनाही धन्यवाद म्हटलं पाहिजे. त्यांच्यामुळे आपण करू शकतो हे बिनधास्त. नाहीतर एक कलाकार म्हणून तुम्ही जर ह्या जबाबदाऱ्या असतील तर ते करू शकत नाही. पण पाठी ज्यावेळी तुमच्या हे सगळे उभे असतात, माझे नातेवाईक असतील, प्रियंका असेल, आई बाबा असतील, किंवा मी मावशीनंतर माझ्या आत्यांच्या घरी पण राहिलो, त्या दोन्ही आत्या माझ्या ज्या असतील त्यांचे पण मला आभार मानायचे आहेत मनापासून. तुझा हा संगीत क्षेत्रातील प्रवास दिवसेंदिवस बहरत राहो. तुझ्याकडून आम्हाला उत्तम गाणी ऐकायला मिळवत आणि तुझ्यातला कलाकार सदैव जागृत राहो अशी शुभकामना मी व्यक्त करते. मयूर, तू आज इथे आल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. खूप खूप मनापासून आभार. श्रोते हो, युवा गायक मयूर सुकाळे यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.